नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. दिवाळी या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सण म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. सगळीकडे सगळ्या लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्साह असतो. शाळांना सुट्ट्या लागलेल्या असतात, मुलांना त्यामुळे खूप आनंद होतो. ते मातीचे किल्ले आणि आकाशकंदील बनवतात. घरातही विशेष आवराआवरी आणि स्वच्छता होते. कुठे रंगरंगोटी होते. दिवाळीच्या 2-4 दिवस आधीपासूनच फराळाचे पदार्थ तयार करण्याचे काम सुरू होते. त्यांचा सुवास घरभर रेंगाळत असतो. खेडेगावातून घरापुढचे अंगण मुरूम घालून ठोकून चांगले गुळगुळीत तयार केलं जातं. सडा घातला जातो, त्यावर सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आणि घरात विशेष असा किराणा भरला जातो. वासाचा साबण, वासाचे तेल, अत्तर, पणत्या या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात दिवाळी आली. आणि खरंच दिवाळी आली आहे. दीपावली सणाची सुरुवात खरं तर कराष्टमीपासूनच होते. तेव्हापासूनच दिवाळीच्या सणाची तयारी चालू झालेली असते. दिवाळीचा हा सण चांगला आठवडाभर असतो. आश्विन शुद्ध द्वादशी त्या दिवशी वसुबारस, नंतर धनतेरस किंवा धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, नंतर बलिप्रतिपदा किंवा त्याला पाडवा असं देखील म्हणतात, आणि सगळ्यात शेवटी भाऊबीज. असा आठवडाभर हा दिवाळीचा सण असतो. आश्विन शुद्ध महिन्यातील शुद्ध द्वादशीच्या दिवशी वसुबारस असते. त्या दिवशी गाई गोऱ्यांची पूजा करतात, त्यांना गोड घास खायला घालतात. प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानतात, तिला गोमाता मानतात. गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. गायींची चांगली सेवा केली, त्यांची काळजी घेतली तर त्यांची खिल्लारे चांगली उत्तम होतील आणि भरपूर दूध आणि तूप मिळेल. यावर्षी 2024मध्ये 28 ऑक्टोबर सोमवारी वसुबारस सण झाला आणि आज 29 ऑक्टोबर मंगळवारी धनत्रयोदशी आहे, आश्विन वद्ध त्रयोदशी. या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी धनाची पूजा करतात, म्हणजे सोनं, नाणं, अलंकार, रूपे यांची पूजा करतात. तसेच विष्णू, लक्ष्मी, गणेश, कुबेर, नाग या देवतांचेही पूजन करतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे धन्वंतरी देवाचंही पूजन करतात. धन्वंतरी देव म्हणजे देवांचा वैद्य किंवा डॉक्टर. आपण पाहतो आपल्या गावात, शहरात वैद्य आणि डॉक्टर ही जे दवाखाने असतात त्यांच्याकडे धन्वंतरी देवाचे फोटो असतात. धन्वंतरी देवाचे पूजन ही लोक मोठ्या थाटात करतात. असे मानतात, देव आणि दानव यांचं युद्ध झालं, त्यावेळी समुद्रमंथन केलं गेलं. त्यावेळी समुद्रमंथनातून धन्वंतरी देव हातात कुंभ, त्यांनी जे हातात पात्र, कळशीसारखं, घागरीसारखं आकाराचं जे पात्र घेतले त्याला कुंभ म्हटलेलं आहे, ते घेऊन बाहेर आले. ते याच दिवशी, म्हणून धनतेरसला धन्वंतरी देवाचा जन्मदिवस ही मानतात. आणि धन्वंतरी जयंती धन्वंतरी देवाची पूजा करून साजरी करतात. धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो असला तरीसुद्धा चालतो. त्यास हळद, कुंकू, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. धूप दीप ओवाळतात. धणे आणि गुळाची एकत्र अशी वाटून अशी गोळी करून तिचा, तसेच अनारसे आणि काही मेवा मिठाई आपण आणतो दिवाळीची किंवा घरी करतो, त्याचा नैवेद्य दाखवतात. फराळाचे आपण करतोच, त्याचाही नैवेद्य दाखवतात. या दिवशी महत्त्वाचं म्हणजे यमदीपदानही केलं जातं. असं मानतात की असं केल्याने आपल्या घरात
अपमृत्यू होत नाही. त्याबद्दलही एक कथा आहे बरं का. पूर्वी पृथ्वीवर हेमराज नावाचा एक राजा होता. त्यास एक पुत्र होता. त्याचा मृत्यू त्याच्या 16व्या वर्षीच होणार असं भविष्य होतं. तेव्हा त्याच्या पत्नीनं या दिवशी राजवाड्यात यमदीप ठेवला बाहेर दक्षिण दिशेला, आणि सगळीकडे प्रवेशद्वारी सगळीकडे सोनी नाणी दागदागिने असे ठेवले. त्यामुळे यमदूताचे डोळे दिपून गेले आणि ते परत निघून गेले आणि राजपुत्राचा अपमृत्यू टळला. तेव्हापासून ही प्रथा पडली. म्हणजे काय तर या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे एक दिवा ठेवला जातो. कुणी तो कणकेचा करतो तर कुणी तिथे एक पणती ठेवतात. दिव्यामध्ये तेलवात घालतात. तेलवात घालून दिव्याची हळद कुंकू फूल अक्षदा यांनी पूजा करून तो दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवतात. त्यामुळे अपमृत्यू होत नाही. या दिवशी व्यापारी लोक देखील हिशोबाच्या वह्यांची तसेच नवीन आणलेल्या हिशोबासाठीच्या वह्यांची पूजा करतात. त्यांच्यासाठी हे नवीन वर्ष सुरू झालेलं असतं. या दिवशी स्त्रियासुद्धा डोक्यावरून शिकेकाई शॅम्पूने न्हातात. स्त्रिया या दिवशी नवीन भांडी देखील खरेदी करतात. धन्वंतरी देवाच्या हातात जो कुंभ आहे त्यात अमृत आहे असे मानतात आणि ते अमृत प्यायल्याने मनुष्य अमर होतो असं मानतात. पण साधा अर्थ असा घेतला, धन्वंतरी देवाची पूजा केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी लवकर उठून आवरून संध्याकाळी पूजा वगैरे केली जाते. आहे की नाही. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. दीपावलीच्या आपणा सर्वांना खूप खूप मंगलमय, आरोग्यमय, सुखसमृद्धीच्या शुभेच्छा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.